नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत 40 इंच चेस्ट साईजचं ब्लाऊजची कटिंग. तर आपण या ब्लाऊज प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करणार आहोत. तरी या ब्लाऊजची उंची आहे 15 आहे, म्हणजे 15ला थोडी कमी, पण मी 15 इंचच घेतली आहे. आणि इथे शोल्डरचं माप टाकलं आहे मी इथं 5.5 इंच. खाली पण तसंच टाकून घेतलं आणि शोल्डरचं माप 5.5 इथे बघा. आणि आर्महोलचं माप इथे 6.25 इंच घेतलं आहे. छातीचा चौथा भाग इथे बघा तुम्ही 10-10.25 इंच येतो. तर आपण इथं मागच्या भागाची कटिंग करत आहे, म्हणून आपण इथे 9.25 टाकणार आहोत. 5 इंच कमी टाकणार आहोत, कारण डीप नेक आहे तर मागून झोल वगैरे काही येणार नाही, म्हणून आपण इथे 5 इंच कमी टाकणार आहोत. तर इथं आर्महोलमध्ये 1.5 इंच मार्किंग करून इथे आर्महोलचा शेप ड्रॉ केला आहे. आणि इथं गळा रुंदी आहे म्हणजे गळा रुंदी इथे मी 2.25 इंच घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एक थोडी लाईन एक जास्त घेतलेली आहे. आणि मागच्या गळ्याची उंची आपण डायरेक्ट खालच्या साईडची पट्टी मोजून घेतली आहे, तर इथे 5.25 इंच आहे. तर मी इथे 5.5 इंच खालून मार्किंग करून गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आहे. कमरेचं माप इथे आपलं आहे, हे बघा कमर किती आहे आपली 35 इंच आहे. 35 इंच आहे. तर 35चा चौथा भाग इथे मी 8.25 इंच घेतला आहे कमरेचा. 1.5 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच मागील टक्ससाठी. आता हे असं मी इथं कट करून घेत आहे. हा मागचा भाग आहे, आपण समोरचा भाग याच्यावरूनच काढणार आहे. तर इथे बघा मी मागचा भाग डायरेक्टच समोरचा भाग काढण्यासाठी मागचा भाग गळा वगैरे कापला नाही, मी तसाच ठेवला आहे. हे बघा इथे खालच्या मागचा समोरचा भाग आपल्याला जेव्हा कटिंग करायचा आहे प्रिन्स कटमध्ये, तेव्हा खालच्या साईडनं आपल्याला 1 इंच मागच्या भागापेक्षा जास्त घ्यायचा आहे उंचीमध्ये 1 इंच जास्त घेतला आहे मी इथे खालच्या साईडने. आणि बाकी जसंच तसं मार्किंग करून आर्महोलच्या साईडनं इथे 1 इंच वाढवून घेतला आहे. वरच्या साईडने बरोबर व्यवस्थित ठेवून घेतला आहे मी. आणि हुकाच्या साईडने 5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, आपल्याला समोरून हुक पाहिजे म्हणून. हे बघा इथे सर्व जशाच तसं मार्किंग करून घेतलं आहे. आणि आपल्या आर्महोलच्या साईडने 1 इंच वाढवून घेतला आहे टक्ससाठी. आणि जो आपल्याला समोरचा भाग थोडा जास्त पाहिजे छातीचा म्हणून. आणि खालच्या साईडनं कमरेच्या साईडनं 3 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतला आहे, कारण 3 इंचचा आपल्याला टक्स टाकायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर इथे गळा रुंदी मागची जेवढी घेतली तेवढी समोरची घेतली आहे. आणि गळ्याची उंची इथे 5.25 घेतलेली आहे. 6.5 येऊन जाते शिवून. गोल गळा मार्किंग केलं आहे. आणि खालच्या साईडने इथं प्रिन्सेस कट्सच्या शेपसाठी 4 इंच घेतलेला आहे. त्यानंतर इथे 3 इंच समोर घेऊन आपण टक्ससाठी मार्किंग केली आहे. प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेऊ आता. समोरच्या आर्महोलची गोलाईमध्ये मी कमी केलं नाही, कारण की आपल्याला हा टक्स इथं एवढा टक्स कमी करायचा आहे, तर ते बरोबर गोल येणारच तिथं. आणि नंतर थोडंसं कमी जास्त झालं तर आपण जेव्हा शिलाई करतो तेव्हा आपण करून घेऊ व्यवस्थित. आता उंची आपण 1 इंच वाढवली आहे, तिथे फक्त या प्रिन्सेस कटच्या शेपपासून आपल्याला क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. आणि जसं तसं कटिंग करून घेत आहे. क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला. 1 इंच उंची जी वाढवून घेतली आहे ती. हे एक्स्ट्राचा जो आपण टक्ससाठी आपण इथं आर्महोलमध्ये तो कट करून घेतला आहे. आणि समोरच्या भागाचा पण कट करून घेतला आहे.
आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे, तर बाहीसाठी मी इथे 10 इंच आपला छातीचा चौथा भाग आहे, तर 10 इंच पाहिजे घडी आपल्याला. पण इथे थोडीशी कमी आहे, पण तेवढं अस्तरच्या कपड्यामध्ये, मेन कपड्यामध्ये आपण तेवढं कवर करून घेऊ. तर इथे बाहीची लांबी आहे 10 इंचच, तर मी 1 इंच शिलाईमध्ये घेऊन 11 इंच मार्किंग केलं आहे. आणि खालच्या साईडनं बाहीचा शेप देण्यासाठी 3.5 इंचावर मार्किंग करून इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे. समोरच्या भागाचा इथे आपल्याला अर्धा इंच आतमध्ये शेप द्यायचा आहे आणि ते मार्किंग करून ठेवायचा समोरचा भाग आहे म्हणून शिवत्या वेळी आपल्याला कन्फ्युजन नाही होणार. ह्या आय हुकसाठी पट्ट्या काढल्या मी, आणि ह्या प्रिन्सेस कट असल्यामुळे आपल्याला समोरून पण पट्ट्या पाहिजे आहे कमरपट्टी लावायला. हे तर मेन कपडा आहे ब्लाऊजचा, तर इथे मी याला एकाच साईडला बॉर्डर आहे, तर मी डायरेक्ट ती बॉर्डर पूर्ण बाहीवरच घेतली आहे, कारण मागच्या गळ्यावर ती बॉर्डर येणार नाही, बाहीलाच बरोबर पुरली ती. इथे आपण बाहीचं घडीमध्ये थोडंसं कमी आहे, तर अर्धा इंच इकून अर्धा इंच इकून जास्त शिवण्यामध्ये येऊन जाते ते. आता इथं जसं आपण अस्तरची कटिंग केली होती तशीच सेम या कपड्यावर ठेवून कटिंग करायची आहे. हा मागचा भाग आहे, तर हा मी गळा कट नाही केला, तो डायरेक्ट शिवायला घेता वेळेस कट करेन. इथे प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे समोरच्या भागाचा, तो आपल्याला इथे असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळं काय होणार, आपला समोरचा गळा जो असा बाहेर जातो, जास्त बाहेर जाणार नाही, तर गळ्याची रुंदी कमी होते आणि व्यवस्थित बसतो आपला शेप, समोरचा गोल येतो गळ्याचा, जास्त बाहेर जात नाही आपल्या. हे बघा तिरपच टाकला आहे मी इथे क्रॉसमध्ये. आणि बाकी जसं आहे तसंच हा भाग इथे थोडा कमी पडत होता, कारण वरच्या साईडनं दिसला पण खालच्या साईडनं कापड कमी होतं मेनवालं, तर समजलंच नाही मला पहिले. पण नंतर मी चेक केलं तर खालून कपडाच नव्हता, म्हणून मग जो बाकीचा साईडचा कपडा होता एक्स्ट्रा त्याच्यावर कापड ठेवून व्यवस्थित मार्किंग करून जेवढं पाहिजे तेवढं व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेतलं आहे. ही पट्टी एकसारखी लांब कापून घेत आहे, याची आपण दोरी बनवणार आहोत मागून लावण्यासाठी गळ्याला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.